नमस्कार मंडळी. तर आज आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयाच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. तुमचा आजचा दिवस खूप मस्त आणि मंगलमय जाऊ दे. तर आज मस्त अशी पूजा वगैरे केली आणि आंबा नैवेद्यासाठी ठेवला, कारण आत्ता सध्या आंब्यांचा सीझन चालू आहे, त्यामुळे आंब्यांचंच महत्त्व. तर आज जेवणाला तरी काय बनवायचं म्हणून मग ठरवलं आमरसपुरीच बनवावी. मग स्पेशल आमरसपुरी होती आज, तर त्याची रेसिपी म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावी. तर मी आता आमरस माझ्या पद्धतीने मी कसं बनवलं आहे याची रेसिपी शेअर करते. तर इथे मी मस्त आंबे आणले होते. खूप छान, वास पण खूप छान होता. मला ॲक्च्युली जास्त आंबा आवडत नाही, बट ह्यांना खूप आवडतं, त्यामुळे ठीक आहे. तर आज मी मस्त असं आमरस बनवण्यासाठी इथे ना 5-6 आंबे घेतले. स्वच्छ धुवून घ्यायचे, त्यानंतर त्यांना कट करायचं आणि त्याचा जो गर असतो ना तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने ना सगळे आंबे आधी मी कट करून घेणार, त्यानंतर मग मी त्याचा गर असं सेपरेट करणार आहे. अशा पद्धतीने गर काढून घेतलेला आहे. त्याचा जो काही पल्प निघतो ना ते सगळं काढायचं व्यवस्थित. सगळा पल्प काढून झाला ना की व्यवस्थित एकदा हाताने व्यवस्थित मॅश करून घ्यायचं, म्हणजे जे मोठे पीसेस आहेत ना ते व्यवस्थित स्मॅश करून असं घ्यायचं आहे. त्याचा पल्प व्यवस्थित तयार करायचा आहे. इथे मी मिक्सरला लावलं, थोडं मिक्सरला लावलं आणि थोडं मी असं स्मॅश करून ठेवलं. तर यामध्ये मी थोडंसं दूध देखील घातलं. दूध, त्यानंतर वेलचीचे दाणे आणि थोडीशी साखर, 4 चमचे होईल एवढी साखर घातली. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही अजून साखर वाढवू शकता, किंवा कमी आवडत असेल तर कमी देखील करू शकता. आणि छान असं मिक्सरला लावून घ्यायचं. अगदी पातळ नाही करायचं आहे, मिक्सरला खूप नाही फिरवायचं. तर इथे ना मी थोडं आहे ते मिक्सरला लावून घेतलेलं आणि थोडा पल्प मी असंच ठेवला होता हाताने स्मॅश करून. तर मस्त अशी आमरसपुरी बनवून तयार आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मस्त मी आमरस पुरी सर्व केली आणि सगळ्यात पहिला आधी नैवेद्य दाखवून घेतला, कारण नैवेद्य दाखवायचा होता आणि आदवेला भूक पण लागली होती. सो म्हटलं आधी नैवेद्य पहिले दाखवून घेऊया. नैवेद्य दाखवला, त्यानंतर छान आमरसपुरी एन्जॉय केली. तर माझा आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज कमेंट करून सांगा, आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. धन्यवाद.